नाशिक हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रगतशील शहर असून औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कृषी यावर आधारित अनेक उद्योग संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहे। याच नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीच्या साठी एक मोठी संधी उपलब्ध असून या संधीची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे दिनांक 7 ते 9 मार्च दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर नाशिक प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी यावेळी दिली आहे। नाशिकमधील हवामान अनेकांना आकर्षित करते, तसेच मुंबई व पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरांसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे। चेन्नई सुरत महामार्ग, नाशिकजवळ होत असलेले वाढवण बंदर यासोबतच नुकत्याच समृद्धी महामार्ग हा खानदेश एक्सप्रेसवर जोडला जाणार असून 6 पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार असून प्रवास व वेळ वाचणार आहे। जास्तीत जास्त जळगावकरांनी या एक्सपोला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। दादा काय सांगणार, या ठिकाणी क्रेडाईच्या वतीने या ठिकाणी एक्झिबिशन लावण्यात आलेलं आहे सागर पार्क या ठिकाणी 3 दिवसाचं एक्झिबिशन आहे। नाशिकमध्ये येऊनच बघा या टॅगलाईन खाली हे प्रदर्शन लावलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय ब्रेक घेऊन चालेल का मध्ये? क्रेडाईतर्फे हे जे काय प्रॉपर्टी एक्सपो इथे लावण्यात आलेलं आहे त्याच्यात नाशिकच्या बहुतांशी प्रॉपर्टीज आम्हाला इथे एका छताखाली बघायला मिळत आहेत। महिन्याभरापासून ही टॅगलाईन चालूच होती की एकदा नाशिकमध्ये येऊन तर बघा। तर त्यावेळेस घरच्यांचा, साधारणतः फॅमिली मेंबर्सचा विचार चालला होता की एखादी प्रॉपर्टी आपण बघावी। जळगावच्या बाहेर पडून पुणे मुंबई तर खूप कठीण होतात, पण त्या मानाने नाशिकला खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत, वातावरण देखील खूप चांगलं आहे। तर विचार होत होता म्हणून इथे बघायला आलो। तर बऱ्यापैकी इथे सर्व प्रॉपर्टी पाहायला मिळाल्या नाशिकच्या वेगवेगळ्या भागातल्या, आणि बघायला गेलं तर जळगावच्या पेक्षा कॉम्पिटेटिव्ह चांगले रेट्स आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी ही खूप चांगली जागा नाशिक हे असू शकते असं वाटलं आणि बघायला आलो आहे। आता विचार चालला आहे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्याचा, स्वतःच्या राहण्याच्या दृष्टीने देखील आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून देखील याचा निश्चित जळगावकरांना फायदा होऊ शकतो। काय नाव आपलं? मी डॉक्टर योगेंद्र कासट, आयुर्वेदाचार्य आहे। एक्सपो या ठिकाणी आपण करतो आहात, नाशिकमध्ये येऊनच बघा या कॅप्शन खाली जळगावकरांना वेळ केलेला आहे। काय याच्या मागची संकल्पना आहे? ठीक आहे, चालू करू। नमस्कार जळगावकर, हा 3 दिवसाचा महोत्सव 7, 8 आणि 9 खास क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। प्रॉपर्टी एक्झिबिशन 10 वर्षापूर्वी, साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी क्रेडाईचं एक्झिबिशन इथे झालेलं आहे। आता 12 वर्षानंतर हा सुवर्णयुग आलेला आहे। इथे साधारण 25 बिल्डरनी इथे भाग घेतलेला आहे आणि मोर दॅन 150 प्रॉपर्टीज इथे शोकेस केलेले आहे आणि 18 लाखापासून इथे प्रॉपर्टी अवेलेबल आहे। म्हणजे तुम्हाला प्लॉट्स, शॉप्स, कमर्शियल्स, फ्लॅट्स 10 करोडपर्यंत तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी एका छताखाली तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे इथे आपण एक AC डोम केलेला आहे ज्याच्यात 220 टन याचे AC लावलेले आहे। म्हणजे लोकांना अक्षरशः जळगावकरांना थंडीचा अनुभव इथे, काश्मीरचा अनुभव इथे घेता येईल अशी इथे व्यवस्था केलेली आहे। तरी माझी सगळ्या जळगावकरांना एकच विनंती आहे का तुम्ही इथे येऊनच बघा। म्हणजे आमच्या ॲडचा कॅप्शनच आहे का इथे तुम्ही प्रॉपर्टी सिलेक्ट करा, नाशिकला या, येऊनच बघा आणि तुमच्या प्रॉपर्टीचं स्वप्नातलं घर निवडा इथे। मी स्वतः मनोज खिवसारा, वाइस प्रेसिडेंट आणि प्रॉपर्टी एक्झिबिशन हेड क्रेडाई नाशिक मेट्रो। Hello guys, please like, comment and subscribe our channel.